नाही तू हरणीचं कातडं पांघरलेली कोल्हीणेस, कोल्हीण. किती बेमालूमपणे मला फसवलंस. एकदा नाही दोनदा, दोनदा माझ्या हातात सापडली होतीस. कयावया करून म्हणत होती नाही माझी मुलगी मेली, आणि मी मूर्ख. मला ते सगळं खरं वाटलं, खरं वाटलं. तेव्हा जर का मला कळलं असतं ना की ही कमळी तुझी मुलगी आहे, तेव्हाच संपवलं असतं तिला. मूर्खपणा झालाय माझा. जेव्हा ती खोटी नात बनून या घरात होती तेव्हा केवढा त्रास दिलाय तिने मला. ऋषीचा फोन का लागत नाहीये? रोहित असं कसं वागू शकतो? खरंच स्वतःच्या सख्ख्या भावासोबत रोहित असं वागेल असं वाटलं पण नव्हतं मला. आई किती रागवल्यात ऋषीवर. गैरसमज झालाय आईंचा, आणि ह्याला ना खरंच रोहितच जबाबदार आहे. मी आईंना सगळं खरं खरं आधीच सांगायला हवं होतं. तेव्हाच बोलले असते ना तर एवढं सगळं झालंच नसतं. आई रागारागातच कमळीच्या गावी गेल्यात हे ऋषीला आधीच सांगायला हवं. त्याला आधीच कळलं ना तर तो काहीतरी सांभाळून घेईल आणि आईंना समजावून सांगेल. पण कसं कळेल त्याला? हां, व्हॉइस नोट पाठवते. ऋषी ऐक, आईंना कळलंय की तू कमळीच्या गावी गेलेस आणि त्या तिथे यायला निघाल्यात. प्लीज ऋषी सगळं सांभाळून घे प्लीज. आय होप ऋषीच्या फोनला नेटवर्क येईल आणि हा व्हॉइस नोट त्याला मिळेल. ते विद्यार्थ्यांना मदत करता ते सगळं मी बघत होतो. म्हणजे तुम्ही असं दुसऱ्यांची काळजी घेताना, त्यांची मदत करताना तुमचं काय नुकसान होतंय हे बघतच नाही. मग असं दुसऱ्यांबद्दल विचार करणाऱ्या माणसाचा स्वभाव कुणाला नाही आवडणार. माझी बी वेळोवेळी तुम्ही मदत केली, पाठीशी खंबीरपणे उभं राहिला असा. तुम्ही माझा आबा म्हणून मला पत्र लिहिलं तेव्हा मी किती वाईट वागलो तुमच्या समोर. हात बी उगारला आणि तरी बी तुम्ही माझी साथ नाही सोडली. मी खोटी नातं आहे हे माहीत असून बी तुम्ही माझ्या संग साखरपुड्याला तयार झाला असा. त्यानंतर तर सगळी मला मी फसवलं असं म्हणत होतो, पण तुम्ही एकटंच होतं ज्यांनी मला समजून घेतलं. तेव्हापासून तर माझ्या मनात तुमच्याबद्दलचा आदर वाढतच गेला बघा. तुम्ही की नाही माणूस म्हणून लय भारी आहेसा बघा. म्हणजे चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणायचं धाडस आहे तुमच्यात. ऋषी सर, तुम्ही आजवर तुमच्या मनात जे काय आहे ते माझ्यासमोर बोलून दाखवलं. खरं आता माझ्या मनात जे आहे ते मी तुमच्यासमोर बोलणार आहे. माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. म्हणजे बघा की तुम्ही असं प्रत्येक पोरीचं सपन असते की नाही, तिच्या आयुष्यात येणारा तिचा जोडीदार समजून घेणारा असावा, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारा असावा. ती जिंकली की त्याला बी असं वाटायला पाहिजे की तो जिंकलाय, आणि मग ती यशासाठी मागं धडपड करत असते. आणि त्याच्या बदल्यात फक्त त्याची एक निखळ प्रेम एवढीच अपेक्षा असते. मी तर ती बी ठेवली नाही माझ्याकडनं. फक्त माझ्या ओंजळीत तुम्ही भरभरून देत राहिला. हे प्रेम काय आहे, कसं असतंय
हे तुमच्याकडे बघूनच मला कळतंय. माझ्यासाठी तुम्ही एवढं काय काय केलं आणि मी बघा की खोळी एवढंच वाक्य बोलायला एवढं पाल्लाळ लावलंय. माझ्या मनातली गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. माझं बी तुमच्यावर प्रेम आहे. माझा तर विश्वासच बसेना झालाय. हे समजा काय चाललंय ऋषी सर? माझा तर अजिबातच विश्वास बसत नाही आता. म्हणजे का? अगं आता तरी सर म्हणू नको मला. आता अजूनही सर म्हणणार आहेस तू? तू ना कमी जाऊ दे, तू काही नाही होऊ शकत तुझं. अहो असं काय करताय? मला नाही जमत तसं थेट नाव घ्यायला. मग काय म्हणू? मला नाही माहिती, ते तुझं तू बघ. शुकशुक कोण आहे मी? शुकशुक नाव आहे माझं. ऋषी सरांपेक्षा तर बरं आहे की नाही? असू द्या तात्पुरतं. बरं आहे बरं आहे. या मिसेस शुकशुक. ऋषी